नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हाय प्रेस्टेस शिकणार आहोत. हे नंबर 2चं कार्ड आहे. रायडर वेट डेकमध्ये हाय प्रेस्टेस हे कार्ड आहे. ओके, आपण बेस म्हणून ह्या कार्डचा अभ्यास करणार आहोत. इतर कार्ड्स पण मी तुम्हाला दाखवते. द लाईट सीयर्स, एक मिनिट. द लाईट सीयर्स टॅरोटमध्ये हाय प्रेस्टेस अशी आहे. ओके, द टॅरोट ऑफ डिवाइन या डेकमध्ये हाय प्रेस्टेसचं कार्ड असं आहे. आपण या कथा नंतर पाहणार आहोत. हे डिस्कस करणार, हे कार्ड आपण डिस्कस करणार कारण यामागे कथा आहे. बाकी इतर कार्ड्सचं म्हणता ही 2 कार्ड्स आपण डिस्कस करायचे आहेत. ओशो झेन टॅरोटमध्ये हाय प्रेस्टेसचे जे कार्ड आहे त्याला इनर व्हॉइस असं नाव आहे. हे कार्ड आपण डिस्कस करायचं आहे कारण इथे ओशोंचा मेसेज आहे. सो तो आपण पाहायचा आहे. आणि टॅरोट ऑफ डिवाइनमध्ये या प्रत्येक कार्डमागे एक कथा असतात देशाविदेशांच्या. सो यामागे कुठली कथा आहे, खूप छान आहे, इंटरेस्टिंग कथा, ती आपण पाहायची. आणि बाकी द पॉकेट टॅरोट, द वाईल्ड अननोन पॉकेट टॅरोटमध्ये हाय प्रेस्टेस असं हे कार्ड आहे. एव्हरीडे विच टॅरोटमध्ये हाय प्रेस्टेसचं कार्ड याप्रमाणे आहे. ओके, सो आपण आपल्या लिस्टप्रमाणे जाणार आहोत. प्रत्येक पॉईंट टू पॉईंट जाणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघायचं आहे, आता हे 2nd नंबरचं कार्ड आहे. सो या कार्डमध्ये तुम्हाला काय काय दिसतं ते आपण पहिल्यांदा पिक्टोरियल डिस्क्रिप्शन पाहायचं आहे की ह्या कार्डमध्ये तुम्हाला काय काय दिसतं आहे या चित्रात. सो इथे दिसतं आहे की ही हाय प्रेस्टेस या 2 पिलर्सच्या मधोमध बसलेली आहे. त्यातला एक पिलर आहे तो ब्लॅक कलरचा आहे, दुसरा आहे व्हाईट कलरचा. ती मधोमध या पिलर्सच्या मध्ये बसलेली आहे. हे एखाद्या एन्शंट टेम्पलचे पिलर असल्याप्रमाणे आहेत. एखाद्या मंदिराचे पिलर असतात ना त्याप्रमाणे आहेत. त्या दोन्ही पिलर्सला हाय प्रेस्टेसच्या मागे एक पडदा आहे, एक वेल आहे. त्या पडद्यावरती ही डाळिंबाची फळं आहेत ना त्यांचं चित्र आहे, पोमोग्रेनेट. आणि दुसरं एक पाम फ्रूट त्याचं चित्र आहे. हे पूर्ण ह्या पडद्यावरती त्या फळांची चित्र आहेत, पोमोग्रेनेट आणि पाम फ्रूट. हाय प्रेस्टेसच्या डोक्यावरती हा जो मुकुट आहे ना त्याच्या सेंटरला हा चंद्र आहे. ही चंद्राची एक पूर्ण चंद्र सेंटरला आहे आणि बाजूला आहेत ना या चंद्राच्या कोर आहेत. जसे आपण चंद्राच्या कला असतात त्या कलेकलेने चंद्र वाढतो, कलेकलेने कमी होतो. त्या ज्या चंद्राच्या कला आहेत त्या दोन्ही बाजूला आहेत आणि मध्ये पूर्ण चंद्र आहे. हाय प्रेस्टेसचा चेहरा जो आहे तो अगदी निर्विकार आहे. चेहऱ्यावरती असे स्पेसिफिक भाव कुठले नाही आहेत. एक शांत निर्विकार चेहरा आहे. तिने हा जो वेश घेतलेला आहे ना तो एक आतून सफेद रंगाचा आहे. जो रोप तिने परिधान केलेला आहे तो सफेद रंगाचा आहे आणि इथे बाजूने हा निळ्या रंगाचा, असा 2 कलरमध्ये हा रोप तिने. ॲक्च्युली हा निळा कलर इथे दिसत नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना हा जो टॅरो डेक आहे ना तुम्हाला जर रायडर वेटच घ्यायचा झाला तर रेडियंट रायडर वेट घ्या कारण तिथे हे कलर्स आहेत ना हे ॲक्च्युअल दिसतात. इथे हा थोडासा ग्रीनिश वाटतो आहे पण ॲक्च्युअल हा कलर ब्ल्यू असाच मानायचा. हा ब्ल्यू कलरचा आणि व्हाईट कलरचा दोन कलरमध्ये तिने हा रोप परिधान केलेला आहे आणि अगदी पायघोळ आहे. आणि तिच्या या रोपमध्ये या शेवटच्या काही ह्याच्यामध्ये हा एक चंद्राची कोर इथे तुम्हाला दिसते. दुसरं म्हणजे तिने गळ्यामध्ये जो हे क्रॉस आहे तिच्या छातीवरती तर तो हा नेहमीचा युज्युअल क्रॉस नाही आहे. तुम्ही पाहाल तर याच्या
दोन्ही साईड्स ज्या आहेत ना त्या इक्वल आहेत. एक मिनिट. सो हा जो क्रॉस आहे ना तो त्याच्या दोन्ही साईड्स इक्वल आहेत. तो असा टिपिकल ते ख्रिश्चन कम्युनिटी घालते ना त्याप्रमाणे नाही आहे. हा दोन्ही प्लस साईन आहे. हा दोन्ही साईड लाईन्स इक्वल आहेत. तिच्या हातामध्ये एक ग्रंथ आहे, त्यावरती तोरा TORA असं म्हटलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे TORA तोरा. आणि तो ग्रंथ अर्धा तिच्या रोबमध्ये आहे झाकलेला, अर्धा बाहेर आहे. काही भाग त्याचा दिसतोय, काही भाग दिसत नाही आहे. ओके. आता हे जे वेल आहे ना, म्हणजे हा पडदा जो आहे ना, हा पडदा ह्याच्या मागे जर आपण विचार केला काय असू शकेल, तर इथे पाण्यासारखं दिसतंय, पाण्यासारखं दिसतंय. आणि हे वरती आकाश असेल, काही जमीन, पाणी आणि आकाश हा एवढा भाग दिसतोय. तो फारसा क्लिअर नाही आहे, पण बऱ्याच टेक्स्टमध्ये असं लिहिलेलं आहे की तिच्या वेलच्या मागे, पडद्याच्या मागे हे निव्वळ एक पाण्याचा साठा, एखादं वॉटर बॉडीज किंवा मग आकाश किंवा मग जमीन आणि एक शांत निर्मळ वातावरण असं आहे. सो ओव्हरऑल आपण डिस्क्रिप्शन बघितलं की हे चित्र काय काय गोष्टी दाखवतं. ओके. आता यांचे जे सिम्बॉलिक मिनिंग्स आहेत ते आपण पाहायचे आहेत. ओके. पहिल्यांदा आपण विचार करूया 2 नंबराचा, न्यूमेरोलॉजीचा. या कार्डचा नंबर हा 2 आहे. याच्या अगोदर जे आपण कार्ड शिकलो ना मॅजिशियनचं, त्याचा नंबर 1 होता. सो जनरली 1 नंबर काय दाखवतो, युनिटी दाखवतो. 1 हम सब एक है वगैरे, युनिटी दाखवतो. 2 नंबर काय दाखवतो, सेपरेशन, ड्युॲलिटी, 2 गोष्टी. सो हा जो 2 नंबर आहे ना, हा बरेचदा एक आपल्या निसर्गात असलेली ड्युॲलिटी दाखवतो. 2 तराजूची 2 पार्टी म्हणजे बॅलन्स दाखवतो. 2 हा आकडा पार्टनरशिप दाखवतो. दोघांमध्ये रिलेशनशिप असू शकते. सो 2 आकडा हा रिलेशनशिप दाखवतो. ड्युॲलिटी दाखवतो कुठल्याही 2 गोष्टी निसर्गातल्या, म्हणजे ज्या तुम्हाला आजूबाजूला आढळतात. आता बेसिक ड्युॲलिटीज तुम्हाला काय काय दिसतील, ऑड इवन, खरं खोटं, हां, स्त्री पुरुष, मी किंवा तू किंवा इतर कोणी, लाईट डार्क, चांगलं वाईट, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, जीवन मृत्यू म्हणता येईल, किंवा जीवन मृत्यू, आनंद दुःख, किंवा एक तारुण्य वृद्धत्व, किंवा एक हेल्थ डिसीज, या आपल्याला जनरली ह्या ड्युॲलिटीज आपल्याला बघण्यात येतात. तसं हा 2 आकडा हा ड्युॲलिटी दाखवतो. 2 आकडा चॉईस पण दाखवतो, म्हणजे काय ते दोघांपैकी एक तुम्हाला चॉईस करायची आहे, दोघांपैकी एकाचं डिसिजन घ्यायचं आहे. सो डिसिजन दाखवतो. दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. सो कॉन्फ्लिक्टसुद्धा हे 2 आकडा दाखवतं. किंवा दोघांमध्ये रिझोल्युशन पण होऊ शकतं. ते कॉन्फ्लिक्ट मतभेद मिटतीलसुद्धा, मतभेद होतील पण आणि मिटतील पण. सो ते सुद्धा एक रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्टसुद्धा हे 2 या अंकामध्ये दाखवले जातं. 2 या अंकामध्ये अपोजिशन असतं, डिबेट, अपोजिशन. 2 आकडा हे एक पोलॅरिटी, म्हणजे 2 पोल्स, नॉर्थ पोल, साऊथ पोल, 2 टोकं, 2 ॲक्सिस, ती पोलॅरिटी दाखवू शकतो. दोघांमध्ये ॲडॅप्टिबिलिटी असू शकते, एकमेकांचा स्वीकार करणं. सो ही ॲडॅप्टिबिलिटी ह्या 2 आकड्यांमध्ये दिसते. दोघांमध्ये कॉपरेशन दिसू शकतो, एक सहयोगाने काहीतरी करणं, कॉपरेशन. दोघांमध्ये सेपरेशन पण दिसतं. एक पार्टिशन झालं, मर्ज झाले, मर्जिंग आणि पार्टिंग, या दोन्ही गोष्टी. 2 व्यक्तींमध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं. सो 2 हा आकडा कम्युनिकेशन दाखवतो. म्हणजे किती काय काय 2 या न्यूमरोलॉजीचे काय काय अर्थ असू शकतात त्याचा विचार करा. 2 हा आकडा जॉईनिंग पण दाखवतो आणि स्प्लिटिंग पण दाखवतो. ओके.
2 हा आकडा कपल दाखवतो, 2 व्यक्ती, स्त्री पुरुष नवरा बायको आपल्या ह्याच्यामध्ये. 2 हा आकडा तुम्ही म्हणाले कम्युनिकेशन म्हणजे एक रिस्पॉन्स असू शकतो किंवा एखाद्यावरती रिॲक्शन असू दे, एखाद्या गोष्टीवर एक आकडा तर रिॲक्शन दाखवणार. समोर काहीतरी असलं पाहिजे तर आपण तो रिॲक्ट किंवा रिॲक्शन दाखवू शकतो. समोरून ॲक्शन झाली तर आपण रिॲक्शन दाखवतो. सो ही 2 गोष्टींमध्ये होऊ शकते. सो ड्युॲलिटी आहे. 2 आकड्याचा हा अर्थ होतो, रिॲक्शन किंवा एक रिस्पॉन्स देणे. रिफ्लेक्शन, जसं आरशामध्ये आपण बघतो आपलं रिफ्लेक्शन. सो ते रिफ्लेक्शन जे आहे ते 2 अंक दाखवतो. पुन्हा तुम्ही म्हणाल की एखाद्याचं स्वागत करणे किंवा स्वीकार करणे किंवा लाईक रिसेप्शन, ही जे आहे ते 2 अंक दाखवतो. सो ही जी ड्युॲलिटी आहे ना, ही ह्या कार्डवरून दिसून येते. सो जेव्हा एक रीडिंगच्या वेळी ह्या गोष्टीचा आपण या न्यूमरॉलॉजीचे जे आहेत ना हे कीवर्ड्स, की हे 2 अंक काय काय दाखवू शकतं, त्याचा काय अर्थ होतो हे आपल्याला इनफॅक्ट या कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टीचं एक रिफ्लेक्शन दिसेल. या गोष्टी तुम्हाला दिसतील. इनफॅक्ट इथे तुम्हाला ड्युॲलिटी बघा 2 गोष्टींची दिसते, ब्लॅक व्हाईट आहे. सो तर हे बघितलं आपण, न्यूमरॉलॉजी बघितली, 2 अंक दाखवतो. तसंच हा 2 अंक आहे ना, हा चंद्र दाखवतो. याचा ग्रह आहे चंद्र. या कार्डचा ग्रहसुद्धा चंद्रच आहे. आणि डायरेक्शन जर चंद्राची आहे तर नॉर्थ वेस्ट आहे. तुम्हाला मी डायरेक्शनचा एक चार्ट बनवला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे एनी टाईम पुढे कुठल्याही कार्डच्या बाबतीत ना आपण तो विचार करू शकतो. आता बघा, आपण काय करू, जरा हे कार्ड शिफ्ट करूया पुढे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे करता येईल. ओके. बघा आता ही पूर्व आहे, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. सो पूर्व ही इथे इंद्र देवता मानतो आपण, पश्चिमेला वरुण देवता मानतो, उत्तरेला कुबेराचं स्थान आहे आणि दक्षिणेला यमराजाचं स्थान मानतो आपण. आणि हे सेंटर आहे ना, हे ब्रह्माचं स्थान आहे. ओके. देवता कळल्या तुम्हाला दिशांवरून. त्यानंतर पूर्व दिशाचा ग्रह हा सूर्य आहे, पश्चिमेचा शनी आहे, उत्तरेचा बुध ग्रह आहे आणि दक्षिणेचा मंगळ. आता ह्या मधल्या दिशा पाहू. जशी ही उत्तर पश्चिम म्हणजे ही नॉर्थ वेस्टची आहे, वायव्य दिशा, त्या वायव्य दिशेचा चंद्र आहे ग्रह. सो ही या कार्डची दिशा ही वायव्य आहे आणि त्याचा ग्रह चंद्र आहे. ओके. तसं ही ईशान्य दिशा, याचे 2 ग्रह आहेत, गुरु आणि केतू. पूर्वेचं बघितलं, पूर्व दिशेचा सूर्य आहे आणि आपण सुरुवातीचं मॅजिशियन कार्ड किंवा द फूल कार्ड हे पूर्व दिशा दाखवतं. आग्नेय दिशा ही शुक्राची आहे आणि नैऋत्य ही राहूची आहे. आता तत्त्वाचं म्हणायचं झालं तर वायुतत्व आहे ना, हे वायव्य दिशा दाखवते, ईशान्य दिशा जलतत्व दाखवते, आग्नेय दिशा हे अग्नितत्व दाखवतं आणि नैऋत्य हे पृथ्वी तत्व दाखवतं. सो एक साधारणतः हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे चंद्र आहे म्हणजे ही वायव्य दिशा, नॉर्थ वेस्ट, आणि सेंटरला ना आकाश तत्व, आणि इथला जो सेंटरचा जो ग्रह आहे ना हा केतू मानला जातो, इकडचा केतू. ओके. सो आता पुढे बघू.
आता आपण ह्याचं डिस्क्रिप्शन आहे ना ते पाहूया. तर हाय प्रिस्टेस आहे ना, हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं होतं की मॅजिशियन हे कॉन्शियस माइंड आहे, चेतन मन, आणि हे अवचेतन मन, आपलं सबकॉन्शियस माइंड. ज्या डेली ॲक्ट आपण करतो, डेली कृती करतो जगात वावरताना, त्या आपण सबकॉन्शियस मनाने करतो. जे आपण निरीक्षण करतो, विचार करतो, काही गोष्टी ह्या आपल्या सराउंडिंगमधल्या काही आपण पाहतो, त्याचे जे अर्थ लावतो, हे सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये करतो आपण. सबकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस माइंडला ट्रिगर करत असतं जेव्हा कुठला एखादा डिसिजन घ्यायचा असतं. कारण कॉन्शियस माइंडमध्ये आपला बिलीफ सिस्टीम असते. वर्षानुवर्ष आपण ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टी आपल्या सवयीच्या असतात, त्या ॲज अ बिलीफ सिस्टीम आपल्यावरचे संस्कार झालेले असतात लहानपणापासून. जशी जडणघडण असते, हे जे आहे ना, आपल्या आईवडिलांचे असू दे, सोसायटीचे असू दे, आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचे जे संस्कार आपल्यावरती असतात, ते वर्षानुवर्ष झालेले असतात. त्याच्या बिलीफ सिस्टीम्स, त्यावरून आपली नैतिकता ठरत असते, आणि त्या सगळं आपलं अनकॉन्शियस माइंडमध्ये असतं. सबकॉन्शियस माइंड हे रोजच्या गोष्टींना प्रत्युत्तर इमिजिएटली एक रिॲक्ट होत असतं. तर हे फूलचं कॉन्शियस माइंड आणि हे सबकॉन्शियस माइंड आहे. आता जसा फूल मोठा होतो आहे ना, तसं त्याच्या मनांची, याचा वापर करायला तो शिकतो. सो अजून एक या कार्डचा हा असा अर्थ आहे की जसा हा फूल मोठा होतो ना, त्याला ह्या निसर्गाची ड्युॲलिटीचा एक बोध होतो. ड्युॲलिटी म्हणजे काय? पुरुष स्त्री हा फरक, या गोष्टी त्याला समजायला लागतात. त्या दृष्टीने हे कार्ड हे पुरुष दर्शवतं, हे कार्ड हे स्त्री दर्शवतं. ही स्त्री आहे, ही कुमारिका आहे. सो हे जे मॅजिशियनच्या हातामध्ये जो वँड आहे, हे त्याच्या पुरुषपणाचं लक्षण आहे. आणि हाय प्रिस्टेस ही 2 पिलरच्या मध्ये आहे, बसते. सो हे एक वजन आहे आणि हा पडदा आहे तिच्या मागे. सो हे स्त्रीत्वाचं एक लक्षण मानलं जातं. एक मिनिट, सॉरी. सो हे एक मस्क्युलन एनर्जी आणि हे फेमिनाईन एनर्जी दाखवतं. सो आता आपल्याला बघायचं आहे की ही जी हाय प्रिस्टेस आहे ना, हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, ज्यामध्ये आपल्या पास्ट लाईफ जे आहे, जितके आपण आपल्या सोलने जन्म घेतला आहे, शेकडो जन्म घेतले असतील, त्या सगळ्या मेमरी, त्यावेळी त्याने मिळवलेलं विजडम, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असं. जेव्हा सोल पुन्हा नवीन एक शरीर धारण करतं, नवीन जन्म घेतं, ते जे विजडम असतं ना, ते त्याच्यासोबत येतं. म्हणून हे फूलच्या कार्डमध्ये त्याच्या काठीवरती त्याच्या खांद्यावरती जी काठी आहे, त्यालाच एक आठवडा आहे ना, हे त्या पूर्वजन्मीच्या सगळ्या आठवणी किंवा सर्व नॉलेज, विजडम हे त्यामध्ये साठवलेलं असतं. सो तो घेऊन येतो, ते घेऊन तो शरीर धारण करतो, असा अर्थ. सो हे जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, हे आपलं सबकॉन्शियस माइंडचा विस्तार आहे ना, हा अफाट आहे. म्हणजे आपल्याला त्याचा काहीच थांगपत्ता नाही आहे. आपण ते एकदम सिक्रेटिव्हली काम करत असतं. आपल्याला त्याचा एक, आता तुम्ही हा साधारणतः विचार करा की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसाभरात ज्या गोष्टी अगदी एक कृत्रिमतेने करतो, म्हणजे आपल्याला त्याचा हासभास नसतो, किंवा एखादा तुम्हाला चटका लागला त्यानंतर पटकन हात मागे घेतला जातो, किंवा एक म्हणतात ना की यंत्रवत काही गोष्टी आपण करत असतो शरीराच्या, त्या कशा घडत असतात, तर त्या सगळ्या सबकॉन्शियस माइंडवरती असतात, त्याद्वारे त्या होत असतात. सो ही हाय प्रिस्टेस ही सबकॉन्शियस माइंड दर्शवते. असं मानलं जातं की सबकॉन्शियस माइंडची ती गार्डियन आहे, त्याचं रक्षण करणारी आहे. त्या वेलच्या इथे मध्ये, त्या पडद्याच्या इथे बसलेली आहे ती, 2 पिलर्सच्या इथे. सो ती गार्डियन आहे तिकडची सबकॉन्शियस माइंडची, आणि ती ॲज अ प्रिस्टेस आहे. प्रिस्टेस म्हटल्यानंतर धर्मगुरू. सो ती टीचर आहे. तर तिच्याकडे सेक्रेट नॉलेज आहे, जे नॉलेज आपल्याला माहीत नाही आहे, ते जे विजडम आहे तिच्याकडे हिडन आहे. एक खूप मिस्टेरियस आहे आपलं मन, अंतर्मन हे मिस्टेरियस असतं. सो एक मिस्ट्री आहे, काही अशा गूढ गोष्टी आहेत त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये.
सो तिच्याकडे एक सिक्रेट नॉलेज आहे आणि ते ती देऊ इच्छिते, पण त्यासाठी आपली पात्रता आपल्याला असायला हवी, असं काहीचं. सो आता आपण ह्याचे जे सिम्बॉल्स आहेत त्याचे मिनिंग पाहणार आहोत. सो हाय प्रिस्टेज जी हा 2 पिलर्सच्या मधोमध बसलेली आहे ना, ते लाईक असं मानतात की एका मिस्टिकल टेम्पल्सचे पिलर आहेत. त्या टेम्पलचं नाव सोलोमन. टेम्पल ऑफ सोलोमनचे 2 पिलर आहेत. त्यातला एक आहे तो ब्लॅक आहे, एक आहे तो व्हाईट आहे. ब्लॅक आहे त्याच्यावरती बी अक्षर लिहिलेलं दिसेल तुम्हाला. व्हाईट आहे त्यावरती जे अक्षर लिहिलेलं दिसेल. सो बीचा अर्थ आहे बोज, BOAZ, बोज. आणि त्याचं एक मिनिंग आहे इन हिज स्ट्रेंथ, असं त्याचं एक मिनिंग आहे. सो हे ॲज जे काय आहे टेक्स्ट त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. तर हा जो बोज पिलर आहे ना, हा नेगेटिव्ह लाईफ फोर्स दाखवतो. कारण ह्या ड्युॲलिटी आहे. हे निगेटिव्ह दाखवतं, हे पॉझिटिव्ह दाखवतं. हे निगेटिव्ह लाईफ फोर्स, हे पॉझिटिव्ह लाईफ फोर्स. हे निगेटिव्ह लाईफ फोर्स आहे ना, हा पिलर हे जलतत्व आणि पृथ्वी तत्व दाखवतो. जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे पॅसिव्ह आहे. त्याच्या उलट एक वायुतत्व आणि अग्नितत्व हे ॲक्टिव्ह आहे. सो हा सेकंड जो पिलर आहे ना, जे नावाचा, त्याचं नाव आहे त्याचा फुल फॉर्म आहे जॅचिन, JACHIN, जॅचिन. आणि त्याचं मिनिंग होतं ही विल एस्टॅब्लिश. सो हा जो व्हाईट पिलर आहे ना, हा एक पॉझिटिव्ह लाईफ फोर्स दाखवतो. हा निगेटिव्ह लाईफ फोर्स दाखवतो, हा पॉझिटिव्ह लाईफ फोर्स दाखवतो. हे जलतत्व आणि पृथ्वी तत्व दाखवतो, हे अग्नितत्व आणि वायुतत्व दाखवतो, जे ॲक्टिव्ह आहे. हे पॅसिव्ह फोर्स, हे ॲक्टिव्ह फोर्स. सो हे झालं. ॲक्च्युली हे सिम्बॉलिक आहे. हे दोन्ही जे पिलर आहेत ना, हे सिम्बॉलिक आहे, ड्युॲलिटी आहे. कारण ही हाय प्रिस्टेस हे ड्युअल लाईफ जगते. ही ड्युॲलिटी आपण कशी म्हणणार, की जसं मी तुम्हाला मगाशी 2 अंकांबद्दल सांगितलं, 2 आकड्याची ड्युॲलिटी. 2 अंक हा कसं दाखवतो, की एक मस्क्युलाईन, फॅमेलाईन, स्त्री पुरुष, किंवा डार्कनेस लाईट, किंवा एक आपण म्हणू की पृथ्वी आकाश, हे डायमेन्शन्स. ही जी ड्युॲलिटी आहे ना, त्याप्रमाणे ही ब्लॅक आणि व्हाईट ह्या ड्युॲलिटी आहे. सो ही कार्डमध्ये ते प्रतिकात्मक आहे. त्याचा एक असा अर्थ आहे की हाय प्रिस्टेस या 2 पिलर्सच्या मध्ये बसल्या आणि मागे हा पडदा आहे. सो इथे एंट्री नाही आहे या नॉलेजमध्ये. या नॉलेजची प्रत्येकाला एंट्री नाही आहे, म्हणजे प्रत्येकाला ॲक्सेस नाही आहे. त्याचा ॲक्सेस कधी मिळेल, जेव्हा ती व्यक्ती ही ड्युॲलिटी ॲक्सेप्ट करेल, की अशा 2 परस्पर विरोधी फोर्सेस काम करत आहेत. ही ड्युॲलिटी ॲक्सेप्ट करेल, हे नॉलेज ॲक्सेप्ट करेल, त्याला या एक ही जी सिक्रेट स्पेस आहे तिथे त्या व्यक्तीला एंट्री मिळेल, असा याचा अर्थ. म्हणजे ज्याने ही ड्युॲलिटी ॲक्सेप्ट केली त्यालाच, आणि हे विजडम मिळवलं, त्यालाच या बेलच्या पलीकडे एंट्री आहे, असं काहीसा त्याचा अर्थ होतो. सॉरी. सो मी तुम्हाला म्हटलं ना की ही जी सेक्रेट स्पेस आहे हाय प्रिस्टेसची, ही जे वेल आहे, तिथे एंट्री नाही आहे कोणाला. ती एंट्री कधी होईल, कधी मिळेल, तर जेव्हा ह्या ड्युॲलिटी एखादी जी जीवनाची ड्युॲलिटी आहे ती जी व्यक्ती ॲक्सेप्ट करेल, की 1-2 परस्पर फोर्सेस आपल्या आयुष्यात कार्य करत असतात. आणि हे जे ही गोष्ट जी व्यक्ती ॲक्सेप्ट करेल आणि ते नॉलेज मिळवेल, की त्या गोष्टीचं नॉलेज मिळवेल, त्यालाच इथे ॲक्सेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय,
तर बघा, ह्याचं अगोदरचं जे कार्ड आहे ना, मॅजिशियनचं कार्ड काय दाखवतो, एक ती युनिटी दाखवते आणि दुसरं म्हणजे तुमचं आउटवर्ड एक्सप्रेशन. मॅजिशियन असलेले रिसोर्सेस वापरून प्रत्यक्ष फिजिकल भौतिक जगामध्ये काहीतरी नवनिर्मिती करणार आहे. सो तो त्याचं कॉन्शियस माइंड वापरणार आणि नवनिर्मिती करणार. सो तो फिजिकली काहीतरी क्रिएट करणार आहे. सो त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत ना, ते आउटवर्ड एक्सप्रेशन आहे. तो या जगामध्ये क्रिएटिव्हली एक्सप्रेस करून काहीतरी घडवणार आहे, जे तुम्हाला कॉन्क्रीट बघायला मिळणार आहे. म्हणजे ते ते जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत, जे काही तो घडवणार आहे. जसं आपण एखादे प्रयत्न करून मेहनत करून काहीतरी बनतो किंवा कुठले तरी काहीतरी नॉलेज मिळवतो, एखादी पोस्ट मिळवतो, प्रमोशन्स मिळवतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करतो ॲक्च्युली. ज्या आपल्याकडचे नॉलेज आहे, रिसोर्सेस वापरून त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला दिसतात भौतिक जगामध्ये. सो मॅजिशियनचं एक्सप्रेशन हे आउटवर्ड एक्सप्रेशन आहे, पण कारण ते कॉन्शियस माइंड आहे, हे अनकॉन्शियस माइंड आहे. सो हे अनकॉन्शियस माइंड आहे, ह्याचा थांगपत्ता लागत नाही, हे दिसण्यात येत नाही, हे हिडन आहे. सो इथे सांगायचं काय, जेव्हा तुम्ही भौतिक जगात वापरता, जेव्हा तुम्ही कॉन्शियस माइंड वापरून एखादी गोष्ट करता, एखादी नवनिर्मिती करता किंवा एखादं रिलेशनशिप तुम्ही डेव्हलप करता बाहेर तुमच्या जगामध्ये, सो त्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही तिथे एक्सप्रेस होण्या अगोदर जर तुम्ही तुमच्या स्वतःशी तुमचं जे सेल्फ आहे, जे तुमच्याबद्दल तुम्हाला जेव्हा अवेअरनेस पूर्ण असेल, सबकॉन्शियस माइंड हे तुमचं ॲक्च्युअल पोटेन्शियल दाखवतं. कारण काय माहिती आहे, तुम्ही कित्येक जन्म घेऊन आलेले आहात, त्यामध्ये जे विजडम असतं ना, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं, पण आपल्याला त्याची कल्पना नाही आहे. म्हणजे गेल्या कित्येक जन्मी आपण खूप काहीतरी केलेलं असेल, खूप काही शिकलो असेल, खूप काही विजडम मिळवलेलं असेल, ते ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपलं असतं, पण त्याचा ॲक्सेस आपल्याला नाही आहे, कारण आपण त्यापर्यंत पोचत नाही. आपल्याला त्यापर्यंत साधना करून पोचावं लागतं. त्यानंतरच आपल्याला त्याचा ॲक्सेस मिळतो आणि ते विजडम आपण ते मिळवू शकतो. सो ह्या कार्डचा मेसेज काय त्या की जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगामध्ये व्यक्त होत असता, तेव्हा आधी तुम्ही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड काय आहे, त्याच्या कॅपॅसिटीज काय, तुमच्याकडे काय विजडम आहे याची तुम्हाला कल्पना असेल, तुमचं पोटेन्शियल काय याची तुम्हाला कल्पना असेल, तर बाहेर वावरताना तुम्ही त्या प्रकारे पॉझिटिव्हली एक तुमचं लाईफ बाहेरचं जे आहे ना भौतिक जग, हे चांगलं होणार आहे. कारण काय माहिती, आपण बघा काही वेळा आपल्या मुलांना म्हणतो, तू घरात अभ्यास करशील ना तर बाहेर जाऊन अभ्यास करशील. सो कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्या घरापासून होत असते. अगदी मॅनेजमेंटची सुरुवातसुद्धा घरामध्ये. ज्याला आपलं घर मॅनेज करता येतं, घरामधल्या सगळ्या गोष्टी करता येतात, तो बाहेरही तितक्याच ह्याने पॉझिटिव्हली व्यक्त होऊ शकतो. तसंच आहे ते, जेव्हा आपण आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्यामध्ये काय कॅपॅसिटीज आहेत याबद्दल आपल्याला जेव्हा नॉलेज असतं, ते नॉलेज वापरून आपण बाहेर, जेव्हा आपण स्वतः शांत असतो, मनात आपल्या शांत असतो, तेव्हाच आपण बाहेरच्या भौतिक जगात शांततेपणे वावरू शकतो. जर आपण आतमध्ये अस्वस्थ आहोत, आपलं सबकॉन्शियसमध्ये आपल्या चुकीच्या बिलीफ सिस्टीम्स आहेत, तसंच आपलं आपण बाहेर भौतिक जगात व्यक्त होत असतो. कारण सबकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस माइंडला ट्रिगर करत असतं. कॉन्शियस माइंडने एखादा चांगला विचार जरी मनामध्ये आणला, उद्या आपण जाऊन जिममध्ये एक्सरसाइज करूया, सबकॉन्शियस माइंड ट्रिगर करेल, आयुष्यात तू कधी केलं नाही आहेस, इतके दिवस तू सकाळी झोपा काढल्यास, आता का तू काय करणार आहेस, समजा हे असं सबकॉन्शियस ट्रिगर करतं. सो कुठलीही गोष्टीची तुम्हाला जेव्हा सवय करायची असेल किंवा एखाद्या नकारात्मक गोष्टीला घालवायचं असेल किंवा एखादं व्यसनसुद्धा घालवायचं असेल ना, तर त्याला एक चांगल्या गोष्टींनी रिप्लेस करावं लागतं. मग ते सर्वसाधारण म्हणतात की एखादी गोष्ट तुम्ही 21 दिवस केली ना की त्याची तुम्हाला अंगवळणी ती सवय पडते, किंवा त्या गोष्टी तुम्ही कॉन्शियसली करत असता, कॉन्शियसली तुम्ही 21 दिवस एखादी गोष्ट करतायत, मग ती झिरपत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि मग ती तुमची बिलीफ सिस्टीम बनते, ती तुमची हॅबिट बनते. आणि मग पुढे जे तुम्ही आहे ना, ते तुम्हाला स्वतःहून करावं लागत नाही,
कॉन्शियस माइंड हे ठरवून एखादी गोष्ट करतं. सबकॉन्शियस माइंड जे आहे ते सहजपणे एक यंत्रवत करत जातं. सो जे कॉन्शियस माइंडमध्ये आपण एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपण सतत बोलत राहू, समजा एखादं ॲफर्मेशन सतत बोलतो आहे, तर ते थोड्या काळांतराने झिरपत सबकॉन्शियस माइंडमध्ये ते पक्कं होतं, बिलीफ सिस्टीम तयार होते आणि त्याचप्रमाणे आपलं वागणं होऊन जातं. सो इथे या कार्डचा मिनिंग काय आहे की जर तुम्हाला भौतिक जगामध्ये चांगलं वावरायचं असेल, म्हणजे तुम्ही जेव्हा कॉन्शियस माइंड जेव्हा तुम्ही भौतिक घेऊन जेव्हा तुम्ही जगामध्ये वावरणार, त्या अगोदर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मनाशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही पाहिलं पाहिजे तुमचं पोटेन्शियल काय आहे. तर तुम्ही नाहीतर काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पोटेन्शियल भरपूर असतं आणि आपण चॉईसेस बाहेर शोधत राहतो. म्हणजे आपण आपल्या एखाद्या मुलामध्ये फोटोग्राफीचं खूप वेड असेल, त्याला निसर्गाबद्दल खूप जवळीक असेल, ही त्याची आवड आहे. त्याच्या सबकॉन्शियस कदाचित त्याच्या पास्ट लाईफमध्ये त्याने तसं काहीतरी केलं असेल. सो ही त्याची इनबिल्ट आवड आहे की त्याला निसर्ग खूप आवडतो. त्याची फोटोग्राफी ते एखाद्या चित्रामध्ये एखाद्या फोटोमध्ये कॅप्चर करणं त्याला खूप आवडेल, ही त्याची मनामध्ये इच्छा असू शकते. पण त्याचे आईवडील त्याला कुठे मेडिकलला घाल किंवा कुठे तू डॉक्टर हो किंवा काय, हे चॉईसेस आपण बाहेर शोधत राहतो. पण आपल्याला जर माहीत झालं की आपल्या सबकॉन्शियसमध्ये हे पोटेन्शियल जास्त आहे की ते आपण जर डेव्हलप केलं तर आपण कदाचित फार पुढे जाऊ. सो हे सांगणं आहे यामध्ये. दुसरं आता आपण विचार केला तर आता तिच्या हातामध्ये हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं इथे टोराह TORAH असं नाव आहे. ते तो एच दिसत नाही आहे. टोराह हा जो असा एक हँड रिटन जे पूर्वीचे ग्रंथ कसे असायचे तसा ग्रंथ तिने एक प्रोटेक्टिव्हली आपल्या मांडीवरती ठेवलेला आहे. तिने तो प्रोटेक्ट केलेला आहे कारण ती सहजपणे कोणाला देणार नाही आहे. तो त्या ज्ञानापर्यंत सहजपणे कोणाला पोचता येणार नाही आहे. तिथे पोचण्याचा मार्ग थोडासा कठीण आहे, साधनेचा आहे. सो ते जे स्पिरिच्युअल नॉलेज आहे ना, ते टोराह असं त्याचा वर्ड आहे आणि त्याचा एक अर्थ आहे की एक डिवाइन लॉ, म्हणजे एक दैवी कायदा हा आहे. सो तो तिच्याकडे एक ते नॉलेज आहे. सो ते काही प्रमाणात हिडन आहे, काही प्रमाणात ते तुम्हाला दिसतंय, काही भाग त्याचा हा हिडन आहे. सो हे सिक्रेटिव्ह नॉलेज आहे की जे सगळ्यांनाच मिळू शकतात. त्याचा ॲक्सेस मिळण्यासाठी त्याची पात्रता असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला मगाशी सांगितलं मी. दुसरं म्हणजे ते तुम्हाला कधी मिळेल, जेव्हा एखादी व्यक्ती हे भौतिक जगातून बाजूला होऊन या भौतिक जगाच्या पलीकडे जेव्हा बघण्याचा प्रयत्न करेल. म्हणून अध्यात्म कडे जी व्यक्ती, कारण हे मुळात स्पिरिच्युअल कार्ड आहे, हे स्पिरिच्युअल कार्ड आहे. सो जी व्यक्ती हे भौतिक जग बाजूला करून त्यातून बाहेर पडून जेव्हा कुठे एक त्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करेल त्याला ह्या नॉलेजचा ॲक्सेस आहे, हे सांगायचं आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये कोण डोकावू शकतं, तर जी मेडिटेटिव्ह आहे व्यक्ती, मग जी मेडिटेशन करते, जी अध्यात्माकडे वळलेली आहे, जी या भौतिक गोष्टींचा काम, क्रोध, लोभ, मदमत्सराच्या पलीकडे आहे, या गोष्टीचा कुठेही त्या व्यक्तीवरती परिणाम होत नाही आहे. जसं फुलच्या कार्डच्या वेळी तुम्हाला मी तो ओशोंचा मेसेज सांगितला होता की समोर जे लाईफ येत आहे, मग चांगले दिवस असो, वाईट दिवस असो, काही असू दे, कुठल्याही गोष्टीचा गिल्ट मनावरती न घेता त्या गोष्टी यायच्या, त्या प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करायच्या आणि सोडून द्यायच्या, लेट गो करायच्या आणि पुढे मार्गक्रमण करायचं जीवनात. असं जी व्यक्ती करेल, असं जे लाईफ जी व्यक्ती जगेल ना, त्याला ह्या गोष्टीचा ॲक्सेस आहे. तरच आपण आपल्या सबकॉन्शियसमध्ये शिरू शकतो. कारण काय माहिती आहे, सबकॉन्शियसमध्ये जाण्यासाठी एक थोडंसं आपल्या मनाची एक नो माइंड ही स्थिती असायला हवी. आपल्या मनामध्ये काय असतं, प्रत्येक वेळी काही ना काही विचार असतात. प्रत्येक ॲक्शनला आपण रिॲक्शन देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ठिकाणी आपण आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. समजा आपण प्रत्येक वेळी लेट गो करत राहिलो,
प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे आपली बाजू ही प्रॉपर आहे, आपलं जे वागणं आहे ते प्रॉपर आहे. सो अशा वेळी त्या गोष्टी फारशा मनावर न घेता आपण त्या तिथेच सोडून दिल्या आणि पुढे गेलो तर आपल्या मनामध्ये फारसं काही राहणार नाही. एक जे विचारांची गर्दी असते ना ती असणार नाही. आणि जेव्हा ते नो माइंड ही स्थिती जेव्हा येईल ना तेव्हाच आपण हे सबकॉन्शियस माइंड ॲक्सेस करू शकतो. सो हे ॲक्सेस करण्यासाठी एक साधनेची गरज आहे, एक पात्रतेची गरज आहे, असा याचा अर्थ आहे. सो दॅट्स वाय हा जो तोरा हा ग्रंथ आहे ना हा अर्धा तिने झाकलेला आहे, अर्धा आहे. ओके. दुसरा आता हा जो सोलर क्रॉस जो आहे ना हा तिच्या इथे छातीवरती जो क्रॉस आहे तो त्याच्या दोन्ही जे लाईन्स आहेत त्या इक्वल आहेत. ओके. सो ते दाखवतं की एक बॅलन्स आहे तिच्या मनामध्ये तो बरोबर हार्टच्या ठिकाणी आहे. सो तिच्या मनामध्ये सगळ्या गोष्टीचा बॅलन्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्सेस याच्यामध्ये बॅलन्स आहे हे दाखवतो. ही मागेची जो पडदा आहे ना त्यावरती पोमोग्रेनेट आहे फ्रूट आणि दुसरं पाम फ्रूट आहे. पोमोग्रेनेट आणि पाम फ्रूट आहे. सो हे पोमोग्रेनेट फ्रूट हे एक आपलं फिमेल पॉवर दाखवतं आणि एक पाम फ्रूट आहे हे मेल पॉवर दाखवतं. मेल आणि फिमेल असे दोन सिम्बॉलिकली आहेत ते. सो हे दाखवतं की फर्टिलिटी रिप्रेझेंट करतं हे पोमोग्रेनेट आहे ना. सो मी तुम्हाला म्हटलं नाही याचा कार्डचा एक अर्थ हा सबकॉन्शियस माइंड आहे. दुसऱ्या प्रकारे आपण हे स्त्रीत्व रिप्रेझेंट करणारं कार्ड आहे. एक मिनिट. सो हे स्त्रीत्व रिप्रेझेंट करणारं कार्ड आहे. सो हे जे आहे ना हा पडदा हा हे फर्टिलिटी दाखवतं. ह्याच्यावरती जे पोमोग्रेनेटचे आहे ना त्याचा एक अर्थ फर्टिलिटी किंवा एक वर्जिनिटी कुमारित्व हे दाखवतो हा पडदा. दुसरा हा पडदा असं दाखवतो की ह्या पडद्याच्या मागे जे आहे ना ते एक वेगळं जग आहे. इथे जे आहे पडद्याच्या अलीकडे हे मटेरियल वर्ल्ड आहे, भौतिक आहे. आणि हे अधिभौतिक हे पलीकडचे आहे पडद्याच्या पलीकडे. त्यांना तिथे जाण्यासाठी लगेचच ॲक्सेस नाही आहे त्या रिलमध्ये. सो इथलं आहे ते मटेरियल वर्ल्ड आहे. सो त्यांच्यामध्ये हा पडदा आहे असा त्याचा एक अर्थ होतो. दुसरं हे पोमोग्रेनेट आहे ना हे ॲबंडन्स दाखवतो, फर्टिलिटी दाखवतो, एक स्त्रीत्व डिवाईन स्त्रीत्व दाखवतो, दैवी स्त्रीत्व आपण डिवाईन फेमिनिटी हा पडदा दाखवतो. सो आता असं बघितलं ना तर ह्याचं एक काउंटर पार्ट जे आहे ना एक जसं ही धर्मगुरू आहे ना ही प्रिस्ट्रेस आहे. प्रिस्ट्रेस म्हणजे धर्मगुरू. सो काउंटर पार्ट जो आहे ना ते हायरोफंट काय दाखवतं गुरु आहे, धर्मगुरू. पण हायरोफंट काय आहे हे बाहेरच्या जगामध्ये भौतिक जगामध्ये जे ज्ञानार्जनाचं काम जे हे करतात ते. सो हे हायरोफंट जे आहे ना हे पण मेंटर आहे. पण ते कुठे काम करतात की ते पब्लिक एक भौतिक जगामध्ये पब्लिक ऑफिसमध्ये. पण हाय प्रिस्टेस जी आहे ती आपल्या इंटरनली म्हणता येईल किंवा सिक्रेटिव्हली ज्ञान हे जे ज्ञान आता हायरोफंटसुद्धा ज्ञान देण्याचं काम करतात, नॉलेज देण्याचं काम करतात. गुरु धर्मगुरू हे बाहेरचे प्रिस्ट असतात ते रिप्रेझेंट करतात. सो ते कुठे भौतिक जगामध्ये ज्ञान देण्याचं काम करतात, मेंटर ॲज अ मेंटर किंवा टीचर. पण ही सुद्धा टीचर आहे, ही पण मेंटर आहे, ही पण ज्ञान देते. पण ही आपल्या इंटरनली हिचं कार्य हे सिक्रेटिव्हली जातं. त्यांचं कार्य हे पब्लिक ऑफिसमध्ये
सो हिचं काळ हे सिक्रेटिव्हली, हे आपल्या अंतरंगात आहे, हे ज्ञान हे ऑलरेडी आपल्याकडे आहे, आपल्याला त्याचा ॲक्सेस अजून नाही आहे. प्रत्येक सोल जे जन्म घेऊन येतं, शरीर धारण करतं, आणि हे कुठे असतं ज्ञान आपलं जे बेस चक्र आहे ना, सप्तचक्रांमधलं सर्वात तळाला, जे आपले जे स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या तळाला जे पहिलं चक्र जे असतं बेस चक्र, तिथे आपल्या या बिलीफ सिस्टीम, हिडन नॉलेज आपलं किंवा सबकॉन्शियस माइंड, हे आपण तिथे हे नॉलेज असतं. सो हे हिडन आहे, हे आपल्यामध्येच आहे, हे बाहेरच्या जगात नाही आहे कुठे, हे आपल्यामध्येच आहे. सो हे एक दाखवतो. आता या चित्रामध्ये तिने हा व्हाईट रोब घातलेला आहे. सो ही व्हाईट कलर, मी गेल्यावेळी पण म्हणाले, व्हाईट कलर ही नेहमी प्युअरिटी दाखवतो, सात्विकता दाखवतो. आणि हाय प्रिस्टेस ही कुमारिका आहे. सो ती जी प्युअरिटी आहे, एक सात्विकता, ती हा व्हाईट कलर दाखवतो. आणि हा जो ब्ल्यू कलरचा आहे ना रोब, जो तिच्या इथून या डोक्यापासून आहे घातल्या, मुकुटापासून वे, ते जलतत्व दाखवतं. सो लाईक तिच्यावरून आता हे पाण्याचा झरा हा असा वाहत पुढे जातो. आणि असं मानलं जातं की याच्या पुढचं जे कार्ड आहे ना, तुम्हाला हे असं पाणी ब्ल्यू कलरचं, ह्या बऱ्याच कार्ड्समध्ये तुम्हाला बरेचदा दिसून येईल. असं मानलं जातं की याच्यानंतरचं जे कार्ड आहे ना, थांबा दाखवतो तुम्हाला. हे जे एम्प्रेसचं कार्ड आहे ना, इथे हा झरा, इथून हा असा कंटिन्यू आहे इथे. सो तुम्हाला जो हा झरा इथून जो दिसेल पाणी वाहताना, हे प्रतिकात्मक आहे, पाणी मानलं जातं. सो हा जो झरा आहे पाण्याचा, तो हा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू दिसेल. तुम्हाला काही कार्ड्समध्ये दिसेल, जर मून कार्डमध्ये तुम्हाला हे पाणी दिसेल, स्टार कार्डमध्ये तुम्हाला हे पाणी दिसेल, टेम्परन्समध्ये पाणी दिसेल. म्हणजे काय आलं, आणि ही कार्ड्स बघितली ना तुम्ही, ही कार्ड्स कोणत्या नंबरची आहे, ती सगळ्यात शेवटची आहे. जेव्हा फुलला स्वतःचं नॉलेज होतं, तो सगळ्या गोष्टी लेट गो करतो आयुष्यातल्या, बऱ्याच स्ट्रगलला त्याला सामोरं जावं लागतं, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, एक प्युअरिटी येते त्याच्यामध्ये, त्याच्या बिलीफ सिस्टीम असतात त्या क्लिअर होतात, पारदर्शकता येते, आणि त्यानंतर त्याला ह्या गोष्टीचा ॲक्सेस होतो. म्हणून हे जलतत्व ना तुम्हाला पुढच्या कार्ड्समध्ये दिसेल, कारण आता या इथे त्याला याची ओळख व्हायला लागली आहे, सबकॉन्शियसची. त्यामुळे ही सगळी ही बघा, हे कोणतं कितवं आहे, 17 नंबरचं कार्ड आहे, हे 17चं कार्ड आहे, 18 नंबरचं कार्ड आहे, हे 14 नंबरचं कार्ड आहे. सो या शेवटच्या कार्ड्समध्ये, म्हणजे त्याच्या ज्या जर्नीमध्ये, फुलच्या जर्नीमध्ये शेवटी जशी त्याच्यामध्ये प्युअरिटी यायला लागते ना, तेव्हा त्याला ह्या पाण्याचा, हे पाणी म्हणजे काय, हे तुमचं सबकॉन्शियस आहे, हे प्रतिकात्मक आहे, याचा त्याला ॲक्सेस मिळतो, असं आहे. सो त्याची सुरुवात आहे ना ही इथून आहे. त्याला जेव्हा त्याच्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियस मनाची ओळख, त्याचा वापर करणं सुरू करतो, सो त्याचा या जडायची सुरुवात इथून आहे. सो पुढे तो असा कंटिन्यू होतो सगळ्या कार्ड्समध्ये. ते आता इन डीप आपण नंतर पाहू. ॲक्च्युली हे हाय प्रिस्टेस हे कार्ड आहे ना, हे पॉवरफुल कार्ड आहे सगळ्या टॅरो डेकमध्ये, आणि ते तितकंच क्लिष्ट आहे समजून घेण्यासाठी. इनफॅक्ट असं त्यातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे क्लिष्ट आहे, याचं बरेच अर्थ अजूनही संशोधन करून काढण्याची गरज आहे, याच्यावर या कार्डवर अजून संशोधन करण्याची गरज आहे. तर मी जेवढं मॅक्झिमम माझं नॉलेज आहे किंवा जेवढं माझं वाचनात आलेलं आहे, ते सगळं मी तुम्हाला इथे पास ऑन करण्याचा प्रयत्न करेन, आणि जेवढ्या सोप्या शब्दात सांगता येईल तसं. सो ते एक बघितलं आपण हे सगळे पिलर्स पाहिले. सो ह्याचा एक अर्थ कळला, हां, वेलचा अर्थ कळला आपल्याला, नंबरचा अर्थ कळला आहे. एक मिनिट. सो हे आपण बघितलं व्हाईट रोब आहे ना, ते तर प्युअरिटी दाखवतंच, पण एक एन्शियंट टाईममध्ये त्या नन्स असायच्या माहिती ना, हां, त्यांचे असे वेश असायचे. सो ती जी कुमारिकत्व म्हणतात ना, की त्या नन असायच्या, त्या कुमारीच असायच्या.
सो सो ते ते कुमारी पण जे आहे ना ते हे व्हाईट कपड्यांनी दर्शवलं जातं. इनफॅक्ट असंही म्हणतात की असंही एक म्हटलं जातं की हाय प्रिस्टेस ही चंद्राची कन्या आहे, कुमारी कन्या. द व्हर्जिन डॉटर ऑफ मून असं हाय प्रिस्टेसला म्हटलं जातं. तुम्ही नीट बघितलं तर तिच्या डोक्यावरती जो मुकुट आहे त्या मुकुटामध्ये एक पूर्ण चंद्र आहे आणि दोन्ही बाजूला चंद्राच्या कोर आहेत. सो ही हा हा असा धरला जातो की हा चढत जाणारा चंद्र आहे. म्हणजे जी वाढत जाणारी चंद्राची कोर आहे ना ही लेफ्ट साईडला आहे. हे मध्ये हा पूर्ण चंद्र आहे आणि ही राईट साईडला आहे ना ही घटत जाणारी चंद्राची कोर आहे. म्हणजे चंद्राच्या 3 फेजेस आहेत. चंद्राच्या 3 फेजेस ह्या ज्या तिच्या मुकुटामध्ये आहेत ना ते ते एक स्त्रीच्या लाईफमधल्या 3 तिच्या भूमिका म्हणा किंवा 3 स्टेजेस दाखवतात. म्हणजे सुरुवातीची स्टेज ही कुमारिकेची, दुसरी मधली आहे पूर्णचंद्र, ती म्हणजे ती जी मातृत्वाची एक स्टेज असते, संगोपन वगैरे करते स्त्री, मातृत्व आई होते ती स्टेज. आणि ही जी घटत जाणारी आहे ना हे तिचं वृद्धत्व. अशा त्या 3 स्टेज या तिच्या मुकुटाने रिप्रेझेंट करतात असं. दुसरं एक आता तुम्ही इथे बघाल ना तर तिच्या पायाकडे पण एक चंद्र आहे, चंद्राची कोर आहे, एक क्रेसेंट मून म्हणतात याला. आणि तो हे जे तिचं रोब आहे ना त्याच्यामध्ये तो असा एक फसलेला ती कोर आहे तिच्या रोबमध्ये इथे. सो हे जे आहे ना हे मी तुम्हाला म्हटलं पाणी दर्शवतं, पाण्याचा झरा किंवा पाणी दर्शवतं ते प्रतिकात्मक. सो पाणी हे जल काय आहे, जल हे मन आहे, कॉन्शियसनेस, हे कॉन्शियसनेस दर्शवतं की तिच्याकडून हे सबकॉन्शियस माइंड आहे ना तर ती एक कॉन्शियसनेसचा झरा हा वाहतो आहे हे असं दर्शवतं. आणि दुसरं असं आहे ना की एक तो जो तिच्या ब्ल्यू रोबमध्ये ही जी चंद्राची कोर फसलेली आहे ना इथे पायाशी तिच्या, तर असं प्रतिकात्मक आहे की तो एक ते एका जलामध्ये परिवर्तित आहे, एका झऱ्यामध्ये. हा जो कॉन्शियसनेस आहे ना तो एका झऱ्यामध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि तिचं त्या चंद्राशी कनेक्शन म्हणजे लाईक एखाद्या स्त्रीचं एक जे नॅचरल सायकल असतं किंवा जो मासिक धर्म असतो तो ह्या चंद्राच्या कलांवरती अवलंबून असतो. सो तिचं ते त्या डिवाईन फेमिनिटी जे ती स्त्रीत्वाशी जी कनेक्शन आहे ना ते दाखवतं हे. किंवा तिची ही इंट्युएशन, कारण चंद्र हा नेहमी मनाचा कारक आहे ना, मन दाखवतो ना, मन आपलं इंट्युएशन, आपली एक अंतर्मनाची शक्ती हे दाखवतो. सो तिचं ते त्याच्याशी कनेक्शन आहे म्हणून तो तिच्या त्या रोबमध्ये तो असा गुंडाळला गेला किंवा एक त्याच्यामध्ये फसलेला आहे. सो तिचं ते कनेक्शन आहे, त्याच्याशी लिंक आहे. सो तिच्या त्या तिचे मासिक धर्म, एक नॅचरल सायकल जे तिच्या चंद्रावरती डिपेंड आहे ते, त्याच्याशी तिची कनेक्टिव्हिटी. दुसरं तिचं सबकॉन्शियस माइंड दाखवलं जातं, तिच्या इंट्युइशन्स हे रिप्रेझेंट करतं. सो असं काहीच आहे. एक काय
आता आपण अगोदरची जी कार्ड्स बघितली ना, फूल आणि मॅजिशियन. आता ही फूल आणि फूलकडे पोटेन्शियल भरपूर आहे, फक्त ते अनटॅप्ड आहे. मॅजिशियन जसा तो होतो ना, तो मॅजिशियनच्या स्वरूपात जेव्हा फूल आपल्याला दिसतो, तेव्हा तेव्हा असं आहे की मॅजिशियनकडे क्रिएटिव्हिटी आहे, पोटेन्शियल सगळं आहे आणि तो आता मॅनिफेस्ट करणार आहे बाहेरच्या जगामध्ये. पण त्या मॅनिफेस्टेशनची जी मेन पॉवर आहे, कुठली गोष्ट बघा तुम्ही, जोपर्यंत आपण ती मनावर घेत नाही ना, ती प्रत्यक्षात उतरत नाही. आपण हे म्हणतो तसंच आहे, हे सबकॉन्शियस माइंड आहे. तुम्ही सिम्पली कॉन्शियस मनामध्ये एखादी गोष्ट आणि खूप काहीतरी भव्य दिव्य तुम्हाला घडवायचं असेल, तर ती गोष्ट तुमच्या अंतर्मनाशी त्याचा एक कनेक्शन असायला हवं, तर ती प्रत्यक्षात उतरते. तर तेवढे तुम्ही एफर्ट्स लावता, त्या प्रमाणात तुम्ही ती गोष्ट त्यासाठी धडपड करता किंवा काय. सो खरं मॅनिफेस्टेशनची एक लेटेंट पॉवर जर म्हणायचं झालं ना, तर ती हाय प्रिस्टेसकडे आहे. मॅजिशियन आणि फूल हे फक्त एक पोटेन्शियल दर्शवतात, एक त्यांच्याकडे असलेली पॉवर ही दर्शवतात, किंवा त्यांची एक विल पॉवर आहे काही क्रिएट करण्याची, ती आहे, एक पोटेन्शियल आहे त्यांच्याकडे. पण जी खरी लेटेंट पॉवर आहे ना, ही सबकॉन्शियस मनामध्ये म्हणजे हाय प्रिस्टेसकडे आहे. जोपर्यंत जोपर्यंत तुमचं एक चेतन मन आणि अवचेतन मन जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरती फोकस होत नाही ॲट अ टाईम, तोपर्यंत ती गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकत नाही. जर तुमच्या चेतन आणि अवचेतन मनामध्ये जर विसंवाद असेल, एखादी गोष्ट करण्यासाठी, एखाद्या गोष्टीवरती डिसिजनला येण्यासाठी, जर त्या दोन मनांमध्ये एक प्रॉपर संवाद नसेल, तर तुम्हाला तुम्ही इनडिसिजन त्यावरती तुम्ही काहीच डिसिजन घेऊ शकणार नाही. दुसरं म्हणजे ती गोष्ट प्रत्यक्षात येणार नाही, त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागेल, एक मानसिक स्ट्रगल होईल ते वेगळा. सो काहीही नवनिर्मिती करायची असेल, तर ती खरी पॉवर जी म्हणावी लागेल ना, तर ती ही हाय प्रिस्टेसकडे आहे, आपल्या अंतर्मनामध्ये आहे, अंतर्मनाची खरी शक्ती आहे. सो तुम्ही फिजिकली किती असाल एक पॉवरफुल किंवा काय, पण जोपर्यंत तुमचं मन एखाद्या गोष्टीला तयार होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवू शकत नाही, हा त्याचा अर्थ झाला. आता काय होतं, हाय प्रिस्टेस बसले आहे, त्या पडद्याच्या मागे वॉटर बॉडीज आहेत, एक शांत पाणी असं दिसतंय संत वाहताना, असं म्हणजे आपण हे समजू शकतो, कारण इथे डॉट डॉट दिसत आहेत. एरवी प्रत्यक्षात तसं कळून येत नाही पटकन, पण स्ट्रेट लाईन्स अशा दिसत आहेत, म्हणजे इथे पाण्याचा साठा आहे, एक वॉटर बॉडीज आहे काहीतरी, ती म्हणतात ना, अशी डोंगरांची रांग अशी दिसते, लांबपर्यंत पाणी, आणि ही अशी डोंगरांची रांग, आणि त्याच्यावरती हे आकाश असं दिसतंय. सो हा जो पाण्याचा जो साठा आहे ना, ते आपलं अनकॉन्शियस आहे, ती त्याची गार्डियन आहे, सबकॉन्शियसची गार्डियन आहे, ती इथे बसली आहे मध्ये, तिला कोणालाही एंट्री मिळू देणार नाही. ते तशी या वेलच्या मागे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, जे हिडन ट्रूथ आहेत तुमच्या मनामध्ये, जे विजडम आहेत तुम्ही पूर्वापार इतक्या पास्ट लाईफ्सचं आहे, ते सगळं तिथे ते पूल आहे ना, हा जो पाण्याचा साठा आहे ना, जे वॉटर बॉडीज, ते सिग्निफाय करतं तुमचं अनकॉन्शियस माइंड. आता तसं बघितलं ना, तर ह्या पडद्याच्या मागे एंट्री घेणं हे अख्ख्या मेजर अर्कानाचं उद्दिष्ट आहे. तुम्ही मेजर अर्कानाचा फूलचा प्रवास बघितला, फूलचा प्रवासामध्ये फूल जेव्हा शेवटी त्या एक जजमेंट नंतर ची कार्ड्स आहेत, म्हणजे एवढी तो स्ट्रगल करतो लाईफमध्ये, एवढ्या गोष्टी फेस करतो, आणि मग त्याला त्या सबकॉन्शियस मनाचा ॲक्सेस मिळतो. सो म्हणजे सगळ्या सोलची जर्नी ही काय आहे, सोलची जर्नी ही यासाठीच आहे की तुम्हाला त्या तुमचं सबकॉन्शियस म्हणजे काय, तुमचं सोलचं जे खरं ट्रूथ आहे, सोल पर्पज
हे तुम्हाला कळावं. आणि ते कधी कळणार, जेव्हा तुम्हाला त्या सबकॉन्शियस मनाचा, तुमच्या अवचेतन मनाचा ॲक्सेस मिळेल. सो ह्या पडद्याच्या मागे जे अवचेतन मन आहे ना तुमचं, त्याचा ॲक्सेस मिळावा हे अख्ख्या मेजर अर्कानाचं उद्दिष्ट आहे. मेजर अर्कानाचा जो प्रवास आहे तो फक्त यासाठीच आहे, असं आहे. सो हे ते दर्शवतं. आता आपण हे सगळंच पाहिलं आहे. पिलर्स ही वेगच्या मागचं अनकॉन्शियस माइंड, तिचा रोब हा क्रॉस, तोरा हा ग्रंथ, मून, म्हणजे ओव्हरऑल आपण सगळे सायन्स पाहितले आणि त्यांचं मिनिंग पाहिलं. आता आपण या कार्डचे इमोशन्स काय असू शकतात, आपला थर्ड पॉईंट आहे. पिक्टोरियल डिस्क्रिप्शन झालं आहे आपलं, सिम्बॉलिझम आणि त्याचं मिनिंग झालं आहे. आता इमोशन्स रिफ्लेक्टेड इन द कार्ड. तर तसं बघितलं ना जवळून, तर तुम्हाला हाय प्रिस्टेसचा चेहरा हा निर्विकार आहे, स्तब्ध आहे, एकटक बघणारी आहे ती, स्ट्रेट एकदम, आणि चेहऱ्यावर तिचे फारसे भाव नाही आहेत, काही स्तब्ध आहे चेहरा, निर्विकार. पण हे सबकॉन्शियस माइंड आहे. सो ह्याचे इमोशन्स काय असतील तर ते ॲक्सेप्टिंग. मन आहे ना, ते कुठल्याही गोष्ट ॲक्सेप्ट करतं, ॲब्सॉर्ब करतं स्वतःमध्ये. सो ते हे इमोशन्स असू शकतात. मन आहे, अफेक्शनेट आहे, एक प्रेमळ आहे, किंवा एक जागृत म्हणावं लागेल, जागृत. हे इमोशन्स एक इवोक माइंड असं. सो जागृत आहे, परोपकारी म्हणू शकतो. ती प्रिस्ट आहे, ती टीचर आहे, मेंटर आहे. सो परोपकारी हे इमोशन्स आहेत. ब्लिसफुल आहे, ती शांत आहे, चेहऱ्यावरून दिसत आहे. एक सायलेन्स म्हणता येईल, पीसफुल म्हणता येईल, अर्थ सेमच होतात, शांत आणि ह्याचे. अनुकंपा दिसे चेहऱ्यावरती तिच्या. एक आत्मसंतुष्ट म्हणता येईल, कारण हे सबकॉन्शियस माइंड हे खूप शांत असतं, सिक्रेटिव्हली काम करत असतं, संतुष्ट असतं. कॉन्फिडंट म्हणता येईल, हा एक इमोशन्स इथे दिसतं आहे, कॉन्फिडंट. किंवा होपफुल, सबकॉन्शियस माइंड आहे, होपफुल असू शकतं. दैवी आहे. दुसरं म्हणता येईल एक फेमिनाईन म्हणता येईल, स्त्रीत्वचे इमोशन जे स्त्रियांचे असतात, हळवे, एक स्त्रीत्व दाखवणारे इमोशन्स. पुन्हा प्रिस्ट आहे, सो आदरणीय म्हणू शकतो आपण, रिस्पेक्टफुल. मुळात हे जलतत्व आहे, ते चंद्र आहे. पाण्याचा इथे जास्त वापर आहे या चित्रांमध्ये. सो पाणी हे जलतत्व हे पॅसिव्ह असतं. सो ते एक इमोशन्स आपण म्हणू, पॅसिव्ह आहे, ती सिक्रेटिव्ह आहे, बरेच सिक्रेट्स आहे, गूढ आहे काहीतरी तिच्यामध्ये. हे तिने अर्धा हा ग्रंथ आतमध्ये आहे, त्यामुळे त्याचा थांगपत्ता नाही आहे, त्या विजडमचा अजून थांगपत्ता नाही आहे. सो सिक्रेटिव्ह आहे. सो तो एक इमोशन्स आहे म्हणता येईल. ती नॉलेज आहे, तिला नॉलेजेबल आहे म्हणता येईल, वाईज आहे ती म्हणता येईल. ती सायकिक आहे, आपलं अंतर्मन हे सायकिक असतं, पॉवर्स असतात, मिस्टिकल पॉवर्स म्हणतात, मिस्टिकल म्हणता येईल त्याला. सो अंतर्मनात पॅशन्स वगैरे जे म्हणतं, पॅशनेट म्हणता येईल अंतर्मन. पण पॅशनेट आहे ना, हा हाय प्रिस्टेस रिव्हर्स असेल ना, कारण एरवी ती पॅसिव्ह आहे, निर्विकार आहे ना, पॅसिव्ह आहे, जलतत्व आहे, पॅसिव्ह आहे. पण ती जर रिव्हर्स असेल तर तिचे इमोशन हे पॅशनेट दिसतील. एखाद्या गोष्टीबद्दल पॅशन असणे किंवा गिल्टी फील करणे, मग ते थोडेसे अपोजिट इमोशन दिसतील, गिल्टी होणे, फिअरफुल, भीती, असे इमोशन्स दिसतील. सो हे इमोशन्स आहेत या कार्ड्स मागचे. कलर प्रॉपर्टीज आपण बघितला, व्हाईट कलरचं आहे, ते पवित्र दाखवतं, तिच्यामधलं कुमारिकत्व हे दाखवणार आहे. हे जलतत्व आहे म्हणून तो जो आहे ना, हा
रोप तिने घातलेला हा ब्ल्यू कलरचा आहे. जो रेडियंट रायडर वेट आहे ना तिथे अगदी छान ब्ल्यू कलरचा आहे. दुसरं सो जिथे जिथे हे ब्लू कलर आहे वॉटर बॉडीज या वेलच्या मागे ब्लू तत्व दाखवतो. हे रेड कलरचे पॉमोग्रेनेट आहे हे फर्टिलिटी दाखवतो. आणि हे पिवळ्या रंगाचे हे दुसरं फळ आहे ना पाम फळ हे काय दाखवतं पॅशन दाखवतो. सो फेमिनाईन आणि मस्क्युलाईन हे म्हणजे फर्टिलिटी दाखवणारं आहे हे. सो ते सांगितलं तुम्हाला. ब्लॅक ही निगेटिव्ह एनर्जी, व्हाईट ही पॉझिटिव्ह एनर्जी दाखवतो. सो कलर्स आपण प्रॉपर बघितले. कलर प्रॉपर्टी कार्डची न्युमरोलॉजी आपण मगाशी बघितली. 2 नंबर काय काय दाखवतो. सुरुवातीला आपण कार्डची न्युमरोलॉजीपासून सुरुवात केली आहे. आता याशी रिलेटेड प्लॅनेट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. तो मी तुम्हाला म्हटलं ह्या चंद्राचं प्राधान्य आहे याच्यावरती. 2 हा अंक चंद्र दाखवतो. 2 या अंकाचा ग्रह चंद्र आहे. या कार्डचा अंक चंद्र. इथे चंद्राचं अस्तित्व आहे 2 ठिकाणी आहे. क्रिसेंट मून आहे इथे, फुल मून आहे, 2 क्रिसेंट मून आहेत. सो चंद्र हा त्याचा ग्रह आहे. आणि चंद्र हा कशाशी रिलेटेड आहे. चंद्र म्हणजे मन. सो आपली अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युएशन. किंवा चंद्र हे काय दाखवतं की चंद्रावरती आपल्या स्त्रीचा मासिक धर्म, फेमिनाईन सायकल डिपेंड असतं. ते एक आहे. एक निसर्गामध्ये जी रिदम असते ना ती चंद्र दाखवतो. कारण आपल्या इथे 70% पाणी आहे. आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. सो ते एक रिदम जे आहे नेचरमध्ये पाण्याचं अस्तित्व आहे. पाणी प्रोटेक्टिव्ह आहे ते चंद्र दाखवतो. तसं हे तर मी तुम्हाला सांगितलं. तिच्या मुकुटामध्ये पूर्णचंद्र आहे. घटत जाणारा वाढत जाणारा चंद्र काय काय दाखवतो हे मी तुम्हाला सांगितलं. सो चंद्र तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा ॲक्च्युली ग्रह नाही आहे. म्हणजे जर आपण सोलर सिस्टीममध्ये एक केंद्रस्थानी सूर्य मानला आणि त्याच्याभोवती सगळे ग्रह फिरतात. सो बुध, शुक्र, नंतर पृथ्वी, नंतर मंगळ, गुरु, शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या सगळ्या कक्षा ग्रहांच्या येतात. त्या ग्रहांच्या ते ग्रह, चंद्र हा ग्रह नाही. हा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. सो तो पृथ्वीवर फिरतो. पण तो पृथ्वीचा एकमेव उपग्रह असून त्याचे इतका काही परिणाम असतो पृथ्वीवरती की त्याला एक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एका ग्रहाचं स्थान आहे. आपण एक सेपरेट ग्रहच मानतो. त्याचं अस्तित्व आपण एक हे करतो. दुसरं अंतर बरंच आहे. तसं त्याचं इथे तसं काही होत नाही. पण साधारणतः काहीतरी 1,40,000 मैल इतकं अंतर आहे पृथ्वीपासून चंद्राचं. ते कमी जास्त होत असतं कारण चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो ना ती जी कक्षा आहे ना ती वर्तुळाकार नाही आहे. ती वर्तुळाकार नसल्यामुळे त्याचं जे अंतर आहे फिरण्याचं ते बदलत असतं. सो दुसरं आपण चंद्राबद्दल काय सांगू की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे कारण तो तारा नाही आहे. चंद्र आणि इतर सगळे ग्रह यांना आपल्याला सूर्यप्रकाशचा प्रकाश मिळतो. सूर्याकडून मिळणारा प्रकाश ते परिवर्तित करतात म्हणून आपल्याला चंद्र सफेद दिसतो, तो चकाकणारा दिसतो. सो जी रिफ्लेक्शन आहे ना हे चंद्राचा गुणधर्म आहे जो मी तुम्हाला नंबर 2 साठी सांगितला होता. नंबर 2 काय दाखवतो? रिफ्लेक्शन दाखवतो. सो तो एक गुण चंद्र दाखवतो. दुसरं जर आपण असं मानलं चंद्र आपण मन समजतो ना. समजा असं आपण गृहीत धरलं की चंद्र एक प्रकारचं असं एखादा पठारी प्रदेश आहे किंवा एखादा लँडस्केप आहे आपल्या मेमरीचा किंवा आपल्या भावनांचा लँडस्केप जर आपण चंद्राला मानलं तर चंद्र काय करतो की चंद्राचा गुण आहे रिफ्लेक्ट करणं, परावर्तित करणं. सो चंद्र काय करतो? आपल्या भीती, आपल्या
इनसिक्युरिटीज किंवा ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्या मन दाखवतं ना आपलं. चंद्र हे आपण मन मानतो आणि चंद्र जर आपण एखादं लँडस्केप मानलं की आपल्या मनाचा एक भाग, पठारी भाग आहे, एक एक एखादं रॉकिंग लँडस्केप आपण मानला मनाचा आणि आपल्या भावनांचा, तर तो चंद्र काय रिफ्लेक्ट करेल, मन काय रिफ्लेक्ट करेल आपल्याला, की भीती, इनसिक्युरिटी, जसं आपल्या डिझायरसुद्धा किंवा आपली ज्या एक नर्चरिंग क्वालिटीज असतात किंवा प्रोटेक्शनबद्दल इन्सिक्युरिटी असेल एखादी आपल्याला किंवा प्रोटेक्शन, ह्या गोष्टी परावर्तित करतं मन. सो मन आणि चंद्र ह्याच्यामध्ये ह्या सिमिलॅरिटीज आहे असंच मला सांगायचं मला. सो ते एक आपला सेन्सिटिव्हनेस किंवा आपलं एक चंद्र काय दाखवतो की आपले इमिजिएट रिस्पॉन्स काय असतात. एखादी गोष्ट आपल्याला ट्रिगर करत असेल तर इमिजिएट रिस्पॉन्स चंद्र दाखवतो, म्हणजे मन दाखवतो आपलं. दुसरं म्हणजे आपल्या चाइल्डहूड मेमरीज किंवा चंद्रावरून बघितल्या जातात. म्हणजे का तुम्ही आता हे मी आपण चंद्र हे मन म्हणतो आहे, मन दर्शवणारा ग्रह आहे. सो आपल्या चाइल्डहूड मेमरीज असतील किंवा आपला पास्ट लाईफ हे चंद्रावरून पाहिलं जातं. पुन्हा आपण भविष्याचं जे स्वप्न रंगवतो एक परफेक्ट लाईफचं, ते सुद्धा आपण मनातच रंगवतो ना. सो ते सुद्धा एक त्यामध्ये जेव्हा ते आपण रमतो एखाद्या स्वप्नामध्ये तर ते सुद्धा चंद्र दाखवतो. सो ॲस्ट्रॉलॉजिकली एक आपल्या मनाचा तळ हा चंद्र दाखवतो, सिम्बोलाइज करतो. आपल्या सगळ्या मेमरीज, आपले सगळे मूड्स, आपलं मातृत्व किंवा आपल्या मातृत्वाशी रिलेटेड सगळे इश्यू असतात. एक म्हणा फर्टिलिटी म्हणा किंवा एक मन म्हणजे एक लयबद्ध असतं ना आपलं मन. ती एक रिदम असते आपल्या मनामध्ये, एक हळवेपणा, कोमलता. कुठे मन रागवलं तर ते वेगळ्या प्रकारे बघतं. त्यामुळे एक मनाची एक रिदम असते. कधी ते शांत असतं, कधी आणखीन थोडंसं रागवतं किंवा प्रेमळ असतं, हळवेपणा असतो, एक सेन्सिटिव्हनेस असतो. सो ही एक रिदम आहे मनाची, ती सगळी चंद्र दाखवतो. तसं आपल्या नर्चरिंग क्वालिटीज दाखवतं. आपली क्रिएटिव्हिटीसुद्धा आपल्या मनामध्येच असते. सो क्रिएटिव्हिटीसुद्धा चंद्र दाखवतो. सो आता आपण जे ॲस्ट्रॉलॉजिकल पोझिशन बघितली ना, तर कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान जे आहे ना, आता ही नैसर्गिक कुंडली आहे, इथे मेष रास आहे, 1 2 3 4 हे चतुर्थ घर आहे. इथे कर्क रास आहे. कर्क रास ही चंद्राची रास आहे. हे चतुर्थ स्थान आहे, हे चंद्राचं स्थान आहे. मग हे कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान काय दाखवतं आपली आई म्हणजे मातृत्व. आपल्या आईचा संपूर्ण विचार चतुर्थ स्थानावरून केला जातो. आपलं मानसिक सौख्य, आपलं मन, आपली झोप, आपली शांतता, आपलं पीस ऑफ माइंड हे आपण चतुर्थ स्थानावरून बघतो. आपलं घर, आपलं घरातलं सौख्य हे इथून पाहिलं जातं. आपला पूर्वजन्म जो आहे किंवा पूर्वजन्माचे कर्म जे आहेत हे चतुर्थ स्थानावरून पाहिले जातात. आणि चतुर्थ स्थान मन, आणि मनामध्येच मी म्हटलं ना पास्ट मेमरीज कुठे असतात, आपल्या मनामध्येच असतात. सो चतुर्थ स्थान हे स्थान आपल्या पूर्वजन्माची कर्म दाखवतं. हे ॲक्च्युली आपलं हृदय रिप्रेझेंट करतं. प्रत्येक घर एक कुठला तरी अवयव रिप्रेझेंट करतं ना, तसं हे चतुर्थ स्थान हे आपलं हृदय रिप्रेझेंट करतं. आपली फॅमिली, आपलं घर. सो ज्या गोष्टी आपल्या मनाशी आहेत, जवळ आहेत, आपली आई,
मनाशी संलग्न आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला एक अटॅचमेंट असते, त्या गोष्टी ह्या सगळ्या ह्या चतुर्थ स्थानावरून बघितल्या जातात. सो हे चतुर्थ स्थान हे चंद्राचं स्थान आहे. हे चतुर्थ स्थान हे हाय प्रिस्ट्रेसचं स्थान आहे. ओके. सो चंद्र हा जनरली आपलं काय दाखवतो, एक आपलं ब्रेस्ट अवयव जर दाखवायचं झाले, हार्ट, ब्रेस्ट, चतुर्थ स्थान हार्ट दाखवतो, सॉरी त्या त्यातलं कुंडलीतलं. पण चंद्र रिप्रेझेंट करतो ना ज्या अवयवांना, ते कोणते आहेत तर ब्रेस्ट, स्टमक, आपल्या ओव्हरीज, वोंब, फर्टिलिटीशी रिलेटेड. सो त्या गोष्टी एक चंद्र रिप्रेझेंट करतो. सो हे आपण असं म्हणजे असोसिएटेड प्लॅनेट्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. सो चंद्राबद्दल आपण नॉलेज मिळवलं. आता आपण पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट आहे असोसिएटेड चक्र. आपल्या 7 चक्रांपैकी कुठलं चक्र याला असोसिएटेड असेल तर हे अंतर्मन आहे. सो इंट्युएशन त्याच्याशी रिलेटेड हे 5वं चक्र, थर्ड आय चक्र जे आहे ना, हे 5th चक्र आहे आपलं. इथे थर्ड आय, एक तृतीय नेत्र म्हटलं जातं, की आपल्याला सगळ्या गोष्टी भविष्यातल्या कळू शकतात. ते प्रोफेसी जिथे डेव्हलप करू शकतो आपण. ते थर्ड आय चक्र ह्या कार्डने दाखवलं जातं. क्रिस्टल म्हणायचं झालं तर मूनस्टोन. आता माझ्याकडे रेनबो मूनस्टोन आहे, तुम्हाला बघता येईल. मूनस्टोन हा दाखवला जातो. पुन्हा एक दुसरा एक याचा आहे लॅव्हेंडर क्वार्टर्स, पण तो म्हणजे या टाईपच असतो, थोडा ट्रान्सपरंट. म्हणजे हे क्वार्टर्स आहे, क्वार्टर्स असतात ना ते असे असतात ट्रान्सपरंट. आता हा व्हाईट क्वार्टर्स आहे हा आपला. तर याच्यामध्ये लॅव्हेंडर कलर असेल एक जांभळा, तर तो कसा दिसेल, सेम तसं थोडासा ट्रान्सपरंट आणि हा असा. तसं लॅव्हेंडर क्वार्टर्स ते हे कार्ड दाखवतो. या कार्डचं क्रिस्टल आहे. दुसरं म्हणजे मूनस्टोन. हा मूनस्टोनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. ब्ल्यू मूनस्टोन आहेत, रेनबो मूनस्टोन आहेत, असे बरेच आहेत. तर हा माझ्याकडे आता रेनबो मूनस्टोन आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. दुसरं सेलेनाईट हा प्युरिफिकेशनचा क्रिस्टल आहे. हा हे कार्ड दाखवतो. ह्याची एक तबकडी पण येते किंवा बाऊल पण येतो. म्हणजे हा क्रिस्टल आहे ना, इतर क्रिस्टलना चार्ज करण्यासाठी, त्यांची निगेटिव्हिटी घालवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. सो एका ह्याच्यामध्ये पण येतो, एका तबकडीच्या किंवा डिशच्या स्वरूपात किंवा एखाद्या बाऊलच्या स्वरूपात, की त्याच्यावरती इतर क्रिस्टल ठेवायचे, चार्ज करायचे. सो हा सेलेनाईट, मूनस्टोन आणि लॅव्हेंडर क्वार्टर्स. तर लॅव्हेंडर कलरचा क्वार्टर्स नाही माझ्याकडे, हा इतर आहे. एक मिनिट. ओके. सो क्रिस्टल झाला. आता झोडियाक साईन कोणतं आहे? चतुर्थ स्थानामध्ये चंद्राची इन्व्हॉल्वमेंट आहे इथे. सो चंद्र हा त्याचा ग्रह आहे आणि झोडियाक साईन हे कॅन्सर आहे. चतुर्थामध्ये कर्क रास असते. सो कर्क रास ही त्या हायप्रिस्टेसची कार्डची रास आहे. असोसिएटेड इलेमेंट आणि त्याच्या प्रॉपर्टीज. असोसिएटेड इलेमेंट्स मी तुम्हाला गेल्या वेळी चार्ट दाखवला, आपण तेच चार्ट बघायचे आहेत. एक मिनिट. चंद्र आहे, वॉटर एलिमेंट आहे. सो फेमिनाईन ऊर्जा आहे. ड्युॲलिटी म्हणायची मस्क्युलाईन किंवा फेमिनाईन, तर ही फेमिनाईन आहे. आणि इथे हे वॉटर एलिमेंट आहे. ओके. त्यामुळे ह्या कार्डला यिन एनर्जी आहे असं म्हणता येईल.
आता ह्या कार्डमध्ये वॉटर इलेमेंट आहे, हां, जलतत्व आहे. सो जलतत्वाचे काय असतात गुणधर्म, इथे आपण म्हटलं ना इलेमेंट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. सो जलतत्वाचे सहसा काय असतं, जलतत्व हे वाहतं असतं. सो त्याची एक प्रॉपर्टी आहे फ्लो वाहत राहणे. दुसरं म्हणजे पाणी हे आपलं पोषण करतं ना, नर्चर करतं पाणी, आपल्याला नर्चरिंग क्वालिटीज आहेत पाण्याच्या. पाणी रिसेप्टिव्ह आहे. सो कुठलाही कलर त्यामध्ये घाला, त्या रंगाचं ते होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एखादी गोष्ट स्वीकार करणं, एखाद्या गोष्टीचं स्वागत करणं, स्वीकार करणं, ह्या क्वालिटीज पाण्यामध्ये आहेत जलतत्वामध्ये. एखादी गोष्ट धरून ठेवणं, सस्टेन करणं. मग पाणी कुठलीही गोष्ट धरून ठेवते, पाण्यामध्ये काही टाकलं तर पाणी गढूळ झालं, ते धरून ठेवली ती गोष्ट त्यांनी. ती सस्टेनिंग ही जी क्वालिटी आहे ती जलतत्वाची क्वालिटी आहे. दुसरं हे पाणी हे प्रोटेक्टिव्ह, आपल्याला प्रोटेक्ट करतं बऱ्याच गोष्टीपासून, पोषण करतं, प्रोटेक्ट करतं. सो त्या क्वालिटीज आहेत पाण्यामधून. आपल्या फिलिंग्स, आपण, तुम्हाला माहिती आहे का, आपण हे जे पाणी पितो त्यावरती आपण संस्कार करू शकतो. एखाद्या ग्लासमध्ये एखादं पाणी घेऊन आपण त्यावरती आपण संस्कार केले किंवा काहीही बोललं तर ते पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. आपण इनफॅक्ट जो पाण्याचा साठा आपण घरामध्ये करतो, पिण्याचा पाण्याचा साठा करतो, त्याला नेहमी आपण एखादी धूप अगरबत्ती दाखवावी, त्याच्यावरती एक चांगले बोलून संस्कार करावेत. कारण ते व्हायब्रेशन्स असतात ना, ते पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब होतात. आणि तुम्हाला जसे ते अन्नामध्ये ॲब्सॉर्ब होतात, अन्न बनवताना गृहिणीने सात्विक असायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे आपण म्हणतो, कारण त्या अन्नावरती संस्कार, आपले व्हायब्रेशन्स असतात ते त्यावरती संस्कार करतात. आणि त्या प्रकारचं अन्न इतर जेव्हा सगळी घरातली माणसं खातात त्याप्रमाणे त्यांची एक मनाची घडण तयार होते, ते त्यामध्ये मुरले जातात. सो तसे अन्न आणि पाणी ह्याच्यावरती संस्कार होतात, फिलिंग्स आपल्या पास ऑन होतात. सो पाण्यामध्ये फिलिंग्स असतात, एक भावना असतात पाण्यामध्ये. सो दुसरं म्हणजे पाणी मर्ज होतं, हां, नदी सागराला मिळते, मर्जिंग क्वालिटीज पाण्यामध्ये असतात. पाणी वाहत राहतं. पाणी थोडंसं एक आपण मन म्हणतो. सो सेक्रेटिव्ह नेचर पण म्हणता येईल वॉटर इलेमेंटला, जलतत्वाला सेक्रेटिव्ह नेचर असं पण म्हणता येईल आपण. सो ज्या मनाच्या क्वालिटीज आहेत ना त्या आपण ह्या वॉटर एलिमेंटला देऊ शकतो. जसं इमोशनॅलिटी आहे का, ती भावनिकता किंवा प्रेम किंवा एक इंट्युएशन, अंतर्ज्ञान, हे सुद्धा ह्या क्वालिटीसुद्धा आपण पाण्याला देऊ शकतो वॉटर एलिमेंटला. दुसरं एलिमेंटल ड्युॲलिटी बघितली, हे यिन ऊर्जा आहे इथे. सो फेमिनाईन आहे. पोझिशन इन ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट इन विच हाऊस, तर ते 4th हाऊस आपण बघितलं आता कुंडलीमध्ये 4th हाऊसला आहे. आता त्याच्याशी संलग्न असणारे कुठले कार्ड्स आहेत डेकमध्ये ते आपण पाहायचे. आता हा 2 नंबर आहे ना, सो जजमेंट कार्ड आणि जस्टिस कार्ड, ही 2 कार्ड्स न्यूमरॉलॉजिकली या कार्डला कनेक्टेड आहेत. न्यूमरॉलॉजिकली का म्हटलं, आकडा हा 2 नंबरचा आकडा आहे. जस्टिस कार्ड हे 11 नंबरचं आहे. 11मधल्या एकचं आता ॲडिशन केली तर ते 2 होतं. सो न्यूमरॉलॉजिकली जस्टिस कार्ड ह्याला कनेक्टेड आहे. दुसरं हे जजमेंटचं कार्ड हे 20 नंबरचं कार्ड आहे. सो 20 2 अधिक 0 बरोबर 2. सो त्यामुळे ही 2 कार्ड्स इथे आहे. इनफॅक्ट जजमेंट ह्या कार्डमध्ये तुम्हाला ह्या पाण्याचा वापर, हे शेवटचं कार्ड आहे ना, म्हणजे इथे काय होतं, त्या फूलला एक नवीन आयुष्य मिळतं. कारण तो आरपार ट्रान्सफॉर्मेशन होतो, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्यात पारदर्शकता. म्हणून हे इथे ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या, हे जे आहेत ते एक न्यूड दाखवलेले आहेत. कारण काय, त्यांच्यामध्ये आता एक अंतर्बाह्य एक सिमिलॅरिटी आहे त्यांच्या मनांमध्ये. सो ते एक प्रतिकात्मक आहे. सो इथे येऊन जोपर्यंत इथे आलेला असतो फूल, या स्टेजपर्यंत लाईफमध्ये प्रवास करून, तोपर्यंत त्याला एक नवीन जीवदान मिळतं,
एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन होतो, एक त्याचा नवीन जन्म होतो, तो आरपार बदलून जातो. सो इथे कुठेतरी सबकॉन्शियस मनामध्ये, इथे पाण्याचा वॉटर बॉडीज आहे तिथे, सो सबकॉन्शियस मनाचा आणि त्याचा एक संबंध येतो, त्याला ॲक्सेस मिळतो त्याचा. म्हणून त्या दृष्टीने हे कार्ड या कार्डला कनेक्ट आहे. दुसरं जस्टिस कार्डमध्ये तुम्ही बघितला हा तराजू आहे, तराजूची दोन्ही पारडी ही सारखीच आहेत. सो हा बॅलन्स दाखवतो. जस्टिस कार्ड हा बॅलन्स दाखवतो. आणि आपलं माइंड, सबकॉन्शियस माइंड काय आहे, बॅलन्स आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये बॅलन्स आहे, मधोमध बसलेली आहे ती, त्यामध्ये तिने बॅलन्सिंग केलेलं आहे. सो त्या दृष्टीने हे म्हणजे न्यूमरोलॉजिकली सुद्धा हे कनेक्टेड आहे आणि अशा अर्थाच्या दृष्टीने सुद्धा ही दोन कार्ड्स या कार्डला कनेक्ट आहेत. ओके, आता आपण मिनिंग पाहायला सुरुवात करणार, अपराईट मिनिंग वगैरे. आपण असं करू, आपण पार्ट 2मध्ये हा करूया. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ते आता क्लिअर करून टाकू, कारण ऑलरेडी 1 आवर क्रॉस आहे. सो अगदी लेंथी, कारण अपराईट मिनिंग आपल्याला बराच वेळ लागणार आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, हे कार्ड आहे ना फार गुड आहे आणि ह्याचे खूप मिनिंग्स होतात. आपल्याला ते व्यवस्थित शांतपणे डिस्कस करता आले पाहिजेत. सो आपण असं बघू की हे जे अपराईट मिनिंगपासून इथे ऑक्युपेशनपर्यंत हे सगळे पॉईंट्स आपण एका लेक्चरमध्ये पार्ट 2मध्ये क्लिअर करूया. आता आपण काय बघू, डायरेक्शन शोन बाय द कार्ड. सो आता हे वॉटर जलतत्वाचं कार्ड आहे. तर एकतर ते मून फेज वॅक्सिंग क्रिसेंट दाखवतो, वाढता चंद्र. कर्करास आहे, वाढता चंद्र दाखवतो. दुसरं तुम्हाला म्हटलं की वॉटर इलेमेंट आहे, जलतत्व आहे, त्यामुळे फेमिनाईन आहे, यिन एनर्जी आहे. आपण प्रत्येक वेळी हाच चार्ट बघायचा आहे. दुसरं म्हणजे कर्क रास आहे. कर्क राशीमध्ये सूर्याचं भ्रमण कधी होतं, तर एक श्रावण भाद्रपद, श्रावण वगैरे महिन्यामध्ये. मग तो एक सीझन असतो, तो हा मॉन्सून सीझन असतो, वर्षा सीझन असतो. सो सीझनचा विचार केला तर आपण वर्षा सीझन आपण म्हणू शकू. ओके, डायरेक्शन मी तुम्हाला मगाशी सांगितली. चंद्र वायव्य दिशा, नॉर्थ वेस्ट. चंद्राची दिशा ही वायव्य आहे, सो नॉर्थ वेस्ट ही एक डायरेक्शन आहे. सीझन्स बघितलं, टाईम पिरियड बघितलं, वर्षा ऋतू, मून फेजेस बघितले. सो हे 4 पॉईंट्स आपले क्लिअर झालेत. डिकॅन्स यामध्ये येणार नाहीत. डिकॅन्स जे असोसिएटेड आहेत ते आपल्याला मायनर अर्कानाशीच लागू आहेत, तर आपण तो तेव्हा बघायचे. हाय प्रिस्टेसचं कार्ड एकच आहे अख्ख्या डेकमध्ये, सो तिथे पुन्हा पुन्हा येण्याचा प्रश्न येत नाही. नंबर ऑफ ऑकरन्सेस हे याला लागू होत नाही. दुसरं लेफ्ट राईट डायरेक्शनसुद्धा फक्त कोर्ट कार्ड्सना अलाव आहे, त्यांच्या बाबतीतच आपण बघतो. सो बाकी हा सगळा पोर्शन झालेला आहे. आता फक्त आपल्याला मिनिंगवरती मग अपराईट, रिव्हर्स, स्पिरिच्युअल, त्याची पर्सनॅलिटी टाईप, करिअर फायनान्सच्या दृष्टीने, प्रेम आणि रिलेशनशिपच्या दृष्टीने स्पिरिच्युअल रीडिंग काय असणार आहे, हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टीने काय रीडिंग असणार आहे, आणि या कार्डने दाखवलेले हेल्थ इश्यू काय असतील, ऑक्युपेशन, प्रोफेशन काय असतील, हा सगळा पोर्शन आपण पार्ट 2मध्ये कंटिन्यू करायचा आहे. हा व्हिडिओ मी आता इथे हॉल्ट करते, आपण पार्ट 2मध्ये हा करूया. ओके, सो आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला, असंच पाहत राहा. आणि पार्ट 2मध्ये आता परत भेटू आपण. बाय.